तर माध्यमांशी संवाद साधल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानाकडे रवाना झालेले आहेत। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची बैठक होणार आहे आणि त्यानंतर एकत्रितपणे ते माध्यमांशी संवाद देखील साधण्याची शक्यता आहे। खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी। सत्ता नाही आली याची खंत आहे? बिलकुल आहे, ते सत्ता नाही आल्याची त्याची खंत आहे। कारण कसं आहे, शेवटी आम्ही पण अपेक्षा केलेलं, पण आता अजून रिझल्ट येत आहेत। बघू, वाट बघू शेवटी, आणि त्याच्यानंतर काही बोलू, कमेंट पास करू। ज्योतिताई, विजयश्री मिळवली आहे, आपण काय म्हणाल? नक्कीच मी सगळ्यांचे आभार मानेन। गायकवाड साहेबांचा आशीर्वाद आहे, वर्षाताईचं आणि गायकवाड साहेबांचं काम आहे, महाविकास आघाडीच्या म्हणजे सगळ्या सहकार्याचं काम आहे, काँग्रेसच्या सगळ्या सहकार्याचं काम आहे, आणि विशेषतः सगळ्यात शेवटी आणि महत्त्वाचं म्हणजे धारावी परिवाराने जो आशीर्वाद आणि प्रेम दिलेला आहे, त्याच्यामुळे ही लढाई आम्ही जिंकलेलो आहे। धारावीकरांसाठी काय योजना आहे आपल्याकडे? नक्कीच त्यांचं घर वाचवण्यासाठी सगळ्यात अग्रेसर आम्ही असणार आहे, आणि सगळे मिळून आता त्याचा न्याय मिळवण्यासाठी आम्ही तयार व्हावं। रिडेव्हलपमेंट संदर्भातला जो प्रश्न अजून पूर्ण झालेला नाही, त्याबाबत काय भूमिका? त्याच्यासाठी सांगते, त्यांचा तो न्याय मिळाला पाहिजे। त्यांना धारावीमध्ये